वेंधळी परी. आटपाट नावाचं जादूचं राज्य होतं. त्यात खूप साऱ्या पऱ्या राहायच्या. जादूगार राहायचे. चांगल्या चेटकीने राहायच्या. खूप अद्भुत होतं हे राज्य. त्या राज्यात जादूच्या शाळा होत्या, बगीचे होते. इतकंच काय, जादूची घरं आणि बाजारही होते. राज्यातल्या सगळ्या पऱ्या छोटे छोटे जादूगार रोज शाळेत जादू शिकवण्यासाठी यायचे. तिथे अभ्यास करायचे, खेळायचे, मस्ती करायचे. त्या राज्यात चिंगी नावाची परी राहायची. छोटासा पिवळा फ्रॉक, 2 वेण्या आणि इवलीचे पंख असलेली चिंगी दिसायला खूप गोड होती. तिचे डोळे गारे होते, गाल गुलाबी होते आणि ओठ तर लाल चिटूक होते. ती स्वभावानेही बिचारी गरीब होती, पण चिंगी खूप वेंधळी होती. कुठलीच गोष्ट ती नीट करत नसे. तिला कुठलाही काम सांगितलं तर ती तिच्याकडून धड होत नसे. शाळेत तर दर दिवशी कुठल्या ना कुठलं पुस्तक ती विसरलेली असायची. कधी कधी तर ती खाऊचा डबाच न्यायला विसरायची. चिंगीची आई तिला खूप समजवायची. अगं चिंगी, इतकी वेंधळी असू नये गं. पण चिंगीच्या डोक्यात मात्र काही प्रकाश पडत नसे. आटपाटमध्ये चेटकी नाजीबाई पण राहायच्या. त्या खूप प्रेमळ होत्या. लहान पऱ्यांना छोट्या जादूगाराच्या त्या खाऊ द्यायच्या. राज्यातल्या या पऱ्यांना, जादूगारांना आणि प्राण्यांना मदत करायच्या. आपल्या मंत्रांनी त्यांना बरं करायच्या. सगळ्यांचे लाड करायच्या. सगळ्यांच्या खूप लाडक्या होत्या त्या. पऱ्या त्यांना चेटकी नाजी म्हणायच्या. चिंगीच्या तर फार आवडत्या होत्या. शाळा सुटली की ती पहिली चेटकीन आजीच्या घरी जायची. आजीच्या हातचा खाऊ खायची आणि मगच घरी यायची. एकदा काय झालं, चिंगी आपली रमत गमत बाजारातून चालली होती. तेवढ्यात तिला चेटकीन आजीची हाक मारली. त्याचं काय झालं, चेटकीन आजी चालली होती दुसऱ्या राज्यात औषधाचं जिन्नस आणण्यासाठी. पण तिला नेमका झाला होता उशीर. त्यात तिला मध्येच बरी कामं उरकायची होती. पण आता वेळ कुठे होता. तेवढ्यात आजीला चिंगी चाललेली दिसली. अगं हे चिंगी, आजीनं हाक मारली. चिंगीने आजीचा हाक ऐकली आणि गेली आजीकडे. कायच गं आजी, आणि कुठं चालली आहेस एवढं सामान घेऊन? चिंगीने तिच्या हातातल्या वेगवेगळ्या पिशव्या बघून आजीला विचारलं. अगं मी जरा चालले दुसऱ्या राज्यात औषधाचं जिन्नस आणायला. पण माझी काही कामं करायची आहेत, तू करशील? आजीनं विचारलं. हो करेन की, चिंगी मोठ्या उत्साहात म्हणाली. बघ हं, पण कुठेही वेंधळापणा करायचा नाही आणि सगळी कामं केलीस की मग तुला मोठीच्या मोठी बेरी मिळेल. कबूल? आजीनं चिंगीला विचारलं. पण बेरी मिळणार म्हटल्यावर चिंगी तर नाचायला लागली. हो आजी, नक्की करेल. तू सांगून तर बघ ना मला, चिंगी म्हणाली. मग आजीनं चिंगीच्या हातात एक यादी दिली आणि बरोबर जिन्नस असलेल्या काही पिशव्या पण दिल्या आणि सांगितलं, हे बघ चिंगी, वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे जिन्नस आणि वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या आहेत. नीट ने. पण चिंगीने तिची सूचना काही नीट ऐकली नाही. हो आजी, देईन मी नीट, चिंगी हसत म्हणाली आणि आजी चिंगीचा निरोप घेऊन दुसऱ्या राज्यात जायला निघाली. चिंगीने पाहिलं काय तर वेगवेगळ्या रंगाच्या थैल्या होत्या. पिवळ्या, निळ्या, लाल, जांभळी, हिरवी, चंदेरी अशा एकूण 6 थैल्या होत्या. चिंगीनं एक एक यादी वाचायला सुरुवात केली. त्यात एकूण 6 गोष्टी होत्या. सॅमी जादूगाराला ब्लूबेरीचं रस करण्यासाठी मंत्राची एक पिवळी थैली द्यायची होती. भुबू कुत्र्याला त्याच्या आजारी पिल्लासाठी औषधाची लाल थैली द्यायची होती. जादूच्या पुस्तकाचं वाचनालय चालवणाऱ्या राजू नावाच्या छोट्या जादूगाराला पुस्तक नीट लावण्यासाठी एक मंत्र द्यायचा होता. तो होता जांभळ्या पिशवीत. तर बंटी सशाला गाजरं मोठी करण्यासाठी काही औषधं होती, ती होती निळ्या पिशवीत. मॅडी नावाच्या एका परीला आपल्या डिंकाच्या झाडातून अजून डिंक येण्यासाठी औषध मागवलं होतं, जे होतं हिरव्या थैलीत. आणि डिक्सी नावाच्या चिटकिनीला पाऊस पडण्यासाठी ढग आणि वीज हव्या होत्या आणि त्या होत्या चंदेरी पिशवीत. हां, फक्त 6च गोष्टी आहेत. त्या काय माझ्या पटकन देऊन होतील, चिंगी मोठ्या मजेशीर म्हणाली आणि तिने पहिलं नाव वाचलं, सॅमी जादूगार. चिंगीने नाव वाचलं खरं, पण त्याला नक्की कुठल्या रंगाची थैली द्यायची ते मात्र काही वाचलं नाही. शेवटी वेंधळी चिंगी ती गेली सॅमी जादूगारकडे. पाठीवरून तिने एक थैली काढली. ती होती निळ्या रंगाची. जादूगाराला कुठल्या रंगाची थैली द्यायची हे न वाचता चिंगीने ती थैली त्याला देऊन सुद्धा टाकली. मग ती गेली भुबू कुत्र्याकडे. त्याचं पिल्लू आजारी होतं बिचारं. त्याला चिंगीने हिरवी थैली दिली. राजूला दिली चंदेरी पिशवी. बंटी सशाला दिला पिवळा थैली. मॅडी परीला दिली लाल पिशवी आणि डिक्सी चिटकिनीला दिली जांभळी पिशवी. चिटकीन आजीने सांगितलेली सगळी जिन्नस चिंगी देऊन आली. तिचं हे काम होईपर्यंत संध्याकाळ होत आली होती. चिटकीन आजी येण्याची वेळ झाली होती. चिंगीला वाटलं, अरे वा, काय काम केलंय आपण, आता आपल्याला मोठी बेरी नक्की मिळणार. ती चिटकीन आजीच्या येण्याची वाट पाहत बसली. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. चिंगीला चिटकीन आजी दूरने येताना दिसली. चिंगीने पटकन जाऊन आजीला तिने सगळे काम केल्याचे सांगितले. चिंगीने सगळी कामं केली. आजीला खूप बरं वाटलं. चला आता तुला मी मोठी बरी देते, आजी म्हणाली. तेवढ्यात सॅम जादूगार, बुबू कुत्रा, बंटी ससा, राजू छोटा जादूगार, मॅडी परी, डिक्सी चिटकीन आजीच्या समोर येऊन उभे राहिले.
ते सगळे रागावलेले दिसत होते. त्यांनी विचारलं, आजीबाई, तुम्ही कुठला मंत्र दिलात आम्हाला? काय काय झालं? आजीनं मोठ्या आश्चर्याने विचारलं. मला ब्लूबेरीचा रस काढण्यासाठी मंत्र हवा होता, पण माझ्या ब्लूबेरीचा रस निघण्याऐवजी त्या चांगल्या अजून मोठ्या झाल्यात. सॅमी चिडून म्हणाला, माझी पिकं मोठी होण्याऐवजी त्यांचा रस निघालाय. बंटी ससा म्हणाला, माझ्या पिल्लूची सर्दी बरी होण्याऐवजी त्याच्या नाकातून अजून शेंबूड गळायला लागलाय. भुबू सांगत होता, माझ्या तर झाडाने डिंक देणं बंद केले आता. मॅडी चिडून म्हणाली, माझी पुस्तकं पावसामुळे भिजली. राजूने सांगितले, माझ्या इथे तर पाऊस काय, साधे ढगही आले नाहीत. डिक्सीने रागावून म्हटले. त्यांच्या बाबतीत एवढी झालेली बघून आजीला खूप आश्चर्य वाटलं. कुठल्या पिशव्या मिळाल्या तुम्हाला? आजीनं विचारलं. प्रत्येकाने त्यांना मिळालेल्या पिशव्याचे रंग सांगितले आणि मग झालेला सगळा प्रकार आजीच्या लक्षात आला. चिंगीने सगळा गूळ घातला होता हे आजीच्या लक्षात आलं. चिंगीने यादी नीट न वाचता तशाच पिशव्या देऊन टाकल्या होत्या. त्यामुळे ज्या कामासाठी त्यांना मंत्र आणि औषधं हवी होती ती मात्र त्यांना मिळालीच नाही. चिंगीनं घातलेला सगळा गूळ पाहून सगळेजण त्याला खूप रागावले. तिच्या वेंधळेपणामुळे सगळ्यांचंच नुकसान झालं होतं. काय चिंगी करणार का परत वेंधळेपणा? आजीनं चिंगीचा कान पिळत तिला विचारलं. मला माफ करा, मी असा वेंधळेपणा करणार नाही. चिंगी रडत रडतच म्हणाली. मग शेटकीन आजीनं एक मंत्र म्हणून सगळ्यांचं नुकसान भरून दिलं. पण झालेल्या सगळ्या प्रकारामुळे चिंगी सुधारली, खूपच सुधारली आणि तिने वेंधळेपणा कायमचा सोडून दिला.